नाशिकमध्ये गोदावरीचा पूर ओसरलेला आहे। रामकुंडावर भाविकांची त्याच्यामुळे गर्दी झाली आहे। पूर ओसरल्यानंतर रामकुंडावर पूजाविधी आणि बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्यात। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरल्यानंतर आता रामकुंड परिसरात भाविकांकडून गर्दी करण्यात येत आहे। भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला रामकुंड परिसरात झाल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर नाशिक शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो झाला होता आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती। गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदी पात्रात करण्यात आला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर जो आहे तो आला होता। सलग 3 आठवड्यांपेक्षा अधिक काळ नाशिकच्या गोदावरी नदीला पूर होता। त्यानंतर आता पूर जो हा ओसरलेला आहे आणि या ठिकाणावरील जे जीवनमान आहे ते हळूहळू आपल्याला पूर्वपदावर येत असल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणावर सुरू असलेल्या बाजारपेठा असतील, त्याचबरोबर पूजाविधींचे कार्यक्रम असतील, त्यावरती देखील परिणाम झाला होता। मात्र आता या ठिकाणी नित्यनियमित होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। गोदावरी नदीचा पूर देखील कमी झालेला आहे आणि पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नाशिकच्या गोदाकाठ परिसरातील ते जीवनमान आहे पूर्वपदावर येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी।